मंडळी बारामतीचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतं ते एक ठरलेलं राजकारण, ठरलेले चेहरे. पण यावेळी गोष्ट थोडी वेगळी आहे. कारण अजित पवारांच्या अकाली जाण्यानं निर्माण झालेली पोकळी आता पोटनिवडणुकीत भरली जाणार आहे. आणि आज उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस असल्यामुळे संपूर्ण बारामतीचं राजकारण अक्षरशः तापलंय. सुरुवातीला सगळं काही ठरल्यासारखं वाटत होतं. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू होते की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. दरम्यान शरद पवार गटाने देखील सुनेत्र पवार यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही असं जाहीर केलं होतं. त्यामुळे वातावरणही तसंच तयार झालं होतं. पण अचानक काँग्रेसने एंट्री घेतली आणि सगळं चित्रच बदलून गेलं. काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आणि बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेला पूर्णविराम लागला आणि इथून पुढे या निवडणुकीला वेगळंच वळण मिळालं. दरम्यान धनगर समाजाचं नेतृत्व करत लक्ष्मण हाके निवडणूक लढवणार अशी जोरदार चर्चा होती. अनेकांना वाटत होतं की तेच या निवडणुकीत गेम चेंजर ठरतील. पण ऐनवेळी त्यांनी माघार घेतली आणि सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला. पण खरी एंट्री झाली ती काँग्रेसच्या चालीनं. धनगर कार्ड खेळत त्यांनी आकाश मोरे यांना मैदानात उतरवलं आणि आता बारामतीच्या राजकारणात एक नवीन नाव चर्चेत आलंय, जे आधी फारसं ऐकू येत नव्हतं. ते अचानक सगळ्यांच्या चर्चेचं केंद्र बनलंय. म्हणूनच बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात मैदानात उतरलेले हे आकाश मोरे नेमके कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे आणि ते खरंच सुनेत्रा पवारांसाठी आव्हान ठरू शकतात का, की फक्त एक राजकीय रणनीती आहे आणि ते ऐन वेळी माघार घेतील का, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेचा विषय ठरत असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न अखेर फोल ठरलाय. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या स्वतः बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. माहितीकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे प्रयत्न सुरुवातीपासूनच करण्यात आले होते आणि त्यासाठी सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र तरीही काँग्रेसने रविवारी दिल्लीतून बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवाराचं नाव जाहीर केलं. काँग्रेसकडून आकाश मोरे यांना सुनेत्रा पवार यांच्या विरोधात रिंगणात उतरवण्यात आलाय. बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 19 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर आज सुनेत्रा पवार आणि आकाश मोरे हे उमेदवारी अर्ज भरतील. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत 20 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असतील. मात्र या पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतल्यास सुनेत्रा पवार यांच्या समोर फारसं आव्हान उरणार नाही. या पार्श्वभूमीवर बारामती पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी एक प्रमुख अट ठेवली आहे. त्यांनी म्हटलंय की लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत असून आमचा मूळ शत्रू हा भाजप आहे. यासोबतच अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाचा मुद्दाही आहे. या मुद्द्याला वाचा फोडण्यासाठीही आम्ही निवडणूक लढवत आहोत. जर राज्य सरकारनं अजित पवारांच्या अपघातावर गुन्हा दाखल केला तर उमेदवारी मागे घेण्याबाबत पुनर्विचार करू असं आकाश मोरे यांनी म्हटलंय. त्यामुळे आता महायुती सरकार काँग्रेसची अट मान्य करणार का हे पाहावं लागेल. दरम्यान आकाश मोरे नाव अचानक राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय. पण मंडळी, बारामतीच्या रंगलेल्या राजकारणात आकाश मोरे या नावाची एंट्री काही अचानक झालेली नाही. त्यामागे एक मोठा प्रवास आहे, एक वारसा आहे आणि एक रणनीती आहे. म्हणजे आकाश मोरे यांनी सिम्बायोसिस कॉलेजमधून 1998 साली BA पूर्ण केलं. पुढे त्यांनी बारामतीत परत येत विद्याप्रतिष्ठानच्या वसंतराव पवार विधी महाविद्यालयातून 2006 मध्ये LLB केलं आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं, वकिलीचं. आज ते व्यवसायाने वकील आहेत, पण फक्त कोर्टरूम पुरते मर्यादित नाहीत, तर शेतीही सांभाळतात आणि बारामतीत स्थानिक वकील म्हणून त्यांचं नाव ओळखीचं आहे. साधारण 51 ते 53 वयोगटातले आकाश मोरे शांत पण ठाम व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. यासोबतच मंडळी, राजकारण देखील त्यांच्यासाठी तसं नवीन नाही. त्यांना ते घरातूनच मिळालंय. त्यांचे वडील विजयराव मोरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार आहेत. त्यामुळे राजकारणाचं बाळकडू लहानपणापासूनच त्यांच्या आयुष्यात होतं. यासोबतच हळूहळू त्यांनीही संघटनात्मक पातळीवर काम सुरू केलं. दरम्यान पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिलंय आणि सध्या ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आहेत. याशिवाय तब्बल 10 वर्ष बारामती शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी स्थानिक पातळीवर मजबूत पकड तयार केली आहे. पण खरी परीक्षा आली ती 2014 मध्ये, जेव्हा त्यांनी थेट अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली. अर्थात निकाल त्यांच्या बाजूने नव्हताच. त्यांना फक्त 4000 मतावरच समाधान मानावं लागलं होतं आणि त्यांची अनामतही जप्त झाली होती. पण इथेच त्यांनी एक गोष्ट शिकली, ती म्हणजे बारामतीत टिकायचं असेल तर रणनीती वेगळी असावी लागते आणि कदाचित म्हणूनच 2026च्या या पोटनिवडणुकीत
काँग्रेसने त्यांच्यावर मोठा डाव केलाय. धनगर समाजाचा चेहरा म्हणून त्यांना पुढे केलं गेलंय आणि एक सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न केला गेलाय. पण आकाश मोरे फक्त इथेच थांबले नाहीत. त्यांनी या निवडणुकीला एक वेगळाच रंग दिला. अजित पवार यांच्या जानेवारी 2026 मधील विमान अपघाताचा मुद्दा त्यांनी पुढे आणला आणि थेट सरकारलाच प्रश्न विचारला, या प्रकरणी अजून FIR का नाही? जर सरकारने या अपघातावर गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू केला तर मी माझी उमेदवारी मागे घेईन. म्हणजेच ही निवडणूक फक्त निवडणूक नाही तर ही एक राजकीय लढाई आहे आणि त्यामध्ये आकाश मोरे यांनी स्वतःला केंद्रस्थानी आणलाय. पण मंडळी, या सगळ्या राजकीय खेळामागे एक भावनिक लाटही शांतपणे उसळताना दिसतेय. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत निर्माण झालेली सहानुभूती ती अजूनही लोकांच्या मनात ताजी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार स्वतः मैदानात उतरल्यामुळे या लढतीला एक वेगळंच भावनिक परिमाण मिळालंय. दुसरीकडे महाविकास आघाडीतही या उमेदवारीबाबत पूर्ण एकमत दिसत नाहीये. काही ठिकाणी संभ्रम, काही ठिकाणी वेगवेगळे सूर ऐकू येत आहेत. त्यामुळेच राजकीय वर्तुळात एक चर्चा जोर धरते की ऐनवेळी आकाश मोरे माघार घेऊ शकतात का, आणि समजा त्यांनी माघार घेतली नाहीच तरी ही लढत एकतर्फी राहणार नाही हेही तितकंच खरं. सुनेत्रा पवार यांना बारामतीत विजयासाठी नक्कीच जास्त मेहनत घ्यावी लागेल. काही प्रमाणात आव्हान उभं राहू शकतं, पण तरीही अनेक राजकीय विश्लेषकांचं मत असं आहे की शेवटी या सगळ्या समीकरणांवर मात करत विजयाचा झेंडा सुनेत्रा पवार यांच्या हातीत जाणार. म्हणजेच बारामतीत लढत रंगणार आहे, थोडं टेन्शनही वाढणार आहे, पण शेवट काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. बाकी बारामतीमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.